सिद्धिविनायक मंदिर दान चोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेत। गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार आहे। मंदिर ट्रस्टच्या आर्थिक नोंदीची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिलेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी ओम यांच्याकडे। ओम, मुख्यमंत्र्यांनी आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत, त्यामुळे जे आरोप होत आहेत त्या संदर्भातली आता पडताळणी केली जाणार आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर मुंबईतल्या सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या दान पेटीतल्या कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात, घोटाळ्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। खरं तर गेल्या 5 वर्षांमध्ये प्राप्त झालेली देणगी आणि दान या सगळ्या संकलनाची यामध्ये तपासणी होणार आहे। त्यासोबतच मंदिराच्या आर्थिक नोंदी व इतर बाबींची सुद्धा कसून चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत। मुख्यत्वे जर आपण पाहिलं तर 2023 ते 26 या दरम्यानच्या देणगी संकलनामध्ये अनेक मोठ्या प्रमाणातले संशयास्पद असे चढ उतार आहेत। त्यामुळे या सगळ्या संदर्भात मंदिर ट्रस्टींकडून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली। यानंतर खरं तर एकनाथ शिंदे यांचीही यापूर्वी भेट घेण्यात आली होती। या सगळ्या घडामोडीनंतर आता मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात याची दखल घेतली आणि या सगळ्याबाबत चौकशी करावी आणि अतिरिक्त मुख्य सचिव यांना संदर्भात अहवाल द्यावा अशा प्रकारचे निर्देश दिले। त्यामुळे सिद्धिविनायक मंदिर कथित घोटाळा प्रकरणात नेमकं काय होतंय आणि कोणावरती या सगळ्या प्रकरणाचा मूळ ठपका ठेवला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।